नमस्कार. चंपाषष्ठी निमित्त आहे ना, देवाला काहीतरी निवेद्य हवं म्हणून मी रताळ्याची खीर बनवते. तर हे रताळे मी धुवून असे साल काढून स्वच्छ, खूप माती असते, स्वच्छ पाण्यात घासून घासून धुवून घेतलेले आहेत. अशी साल काढून घेते. हे बघा, डिश मध्ये त्याचे बूड कट करून घेते. ज्याप्रमाणे आपण शेवयांची खीर बनवतो ना, रताळ किसून झालेलं आहे आपलं. आता आपण हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, हे मी आता स्लायसरने स्लाइस करत आहे. हे मी स्लायसर मिशोवरून मागवलेलं आहे. हे बघा कसं मस्त त्याचे काप पडत आहेत. हे बघू शकता तुम्ही. आपलं ड्रायफ्रूट मस्त तुपावर भाजून घेतलेले आपण रताळा. छान तुपाचा खमंग येतोय, कलर पण आलेला आहे छान रताळ्याला. तर आपण दूध घालत आहेत. झालेली आपली रताळ्याची. आपण याच्यात केशर ऍड करत आहेत. हे बघा, मस्त खिरीला उकाळ आलेला आहे. केशर, ड्रायफ्रूट, वेलची पावडर, साखर, रताळा आणि दूध आणि तुपाची फोडणी यापासून बनवलेली ही आपली रताळ्याची खीर एकदम रेडी झालेली आहे. चला आज आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवूया. आज चंपाषष्ठी निमित्त आपण देव बाप्पाला वांग्याचं भरीत आणि आपण तांदळाची भाकर बनवतो म्हणून तांदळाची भाकरी बनवलेली आहे. थोडी रताळ्याची खीर बनवली आहे देवा बाप्पाला आणि वांग्याचे काप. तर आपण नैवेद्य दाखवूया. तर बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे. आता तुम्ही या जेवायला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.